मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण कुठेही जेव्हा आता पैसे काढण्यासाठी किंवा एखादं बिल पे करण्यासाठी गुगल पे, फोनपे, पेटीएम ह्यांचा वापर करतो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, सगळ्या बँकांचे स्पेसिफिक ॲप्लिकेशन्स आहेत की जेणेकरून समजा फोनपे, पेटीएम किंवा गुगल पेवर जर तुमचे पैसे अटकले आणि 3 दिवसांनीही रिटर्न नाही आले तर त्याची कंप्लेंट आपण फक्त त्यांच्याकडेच करू शकतो. परंतु जर असं बँकेच्या बाबतीत झालं तर आपण स्पेसिफिक बँकांकडे त्यांची कंप्लेंट करू शकतो. डेफिनेटली तुम्हाला माहिती असेल, जसं की स्टेट बँकेचं देखील एक ॲप्लिकेशन आहे योनो SBI म्हणून. तर तुम्ही आज आपण याचं ट्युटोरियल बघणार आहोत. जसं इतर बँकांचेही खूप सारे ॲप्लिकेशन्स एक ॲप्लिकेशन अवेलेबल आहे. तुम्हाला जर वाटलं तर आपण तेही नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओजमध्ये डिस्कस करूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहता DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत की योनो SBI बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन विथ टॉकबॅक. अनेक जणांनी मला असं सुचवलं होतं की एक योनो SBI वरती व्हिडिओ बनवा, परंतु एका व्हिडिओमध्ये योनो SBI एक्सप्लोर करणं वाटतं तितकं सोपं देखील नाही आहे. परंतु ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. जर तुम्हाला बाकी कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर नक्की आम्हाला कळवा, आम्ही त्याबद्दल देखील व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. सो आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहिती असेल तर व्हिडिओ स्किप करू शकता, परंतु जाता जाता एक लाईक आणि एक शेअर जरूर करा. तसेच जर तुम्हाला काही इतर क्वेरी असतील SBI संबंधी किंवा योनो ॲप्लिकेशन संबंधी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला देखील तुम्ही फॉलो करू शकता, ज्यामध्ये अप टू डेट इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत राहील. व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर देखील. चला तर सगळ्या प्रकारच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. फटाफट जाऊन सोशल मीडियावर DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत कनेक्टेड रहा आणि आजच्या व्हिडिओला आपण लगेचच स्टार्ट करूया. तर मित्रांनो, योनो SBI एक असं ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे फॅसिलिटीज भेटतात ट्रान्झॅक्शन रिलेटेड. ते मी आपल्याला सांगणारच आहे. परंतु खूप लोकांना प्रश्न असा पडतो की योनो SBIला रजिस्टर्ड नेमकी कसं करायचं. रजिस्टर्ड करण्यासाठीच खूप लोकांना अडचण येतं. योनो SBI वाटतं तेवढं सोपं देखील नाही आहे, परंतु मी असं म्हणेल की वाटतं तेवढं अवघड नाही आहे. प्रयत्न केला तर तुम्हाला काय करायचं आहे, योनो SBI ओपन केल्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी कस्टमर असाल SBIचे तुम्ही तर एक्झिस्टिंग कस्टमरला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर्ड विथ तुमच्याकडे जर ATM कार्ड असेल तर रजिस्टर्ड विथ ATM डिटेल्स करायचं. आणि जर तुम्ही ATM कार्ड नसेल, न्यू अकाउंट खोललं असेल तर तुम्हाला ब्रांचमध्ये मात्र जावं लागेल. त्यासाठी तुम्हाला मग रजिस्टर्ड अकाउंट डिटेलनी करून रेफरन्स नंबर वगैरे टाकून ते करावं लागेल. परंतु रजिस्टर्ड विथ ATM डिटेल्सनी क्लिक केल्यानंतर तुम्ही फटाफट पुढे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होईल. मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या सगळे कार्ड डिटेल्स वगैरे घेतले जातील. त्यानंतर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड सेट करायचा आहे एक स्पेसिफिक, जसं आपण इतर वेबसाईट्सला ह्याला करतो. ओके, 8 कॅरेक्टरच्या वरती तुमचा युजर नेम, एक कॅपिटलमध्ये सिम्बॉल आणि बाकी नंबर्स 1-2 अशा टाईपमध्ये कॉम्बिनेशन्समध्ये तो असला पाहिजे. पासवर्ड तुम्ही तुमच्या मनाने सेट करू शकता. ओके, त्यानंतर ते सेट झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल पासवर्ड देखील सेट करायचा आहे. प्रोफाईल पासवर्ड हा एक आपला असा पासवर्ड आहे, SBI योनोपेक्षा मला नाही वाटत कुठलं सुरक्षित ॲप्लिकेशन आहे, कारण जेवढी आपण म्हणतो जेवढी किचकट सिक्युरिटी तेवढी सुरक्षितता देखील आहे. त्यामुळे डेफिनेटली थोडं तुम्हाला किचकट प्रोसेस वाटू शकते, परंतु सुरक्षित आहे. तर त्यानंतर प्रोफाईल पासवर्ड हा असा पासवर्ड ज्यामध्ये तुम्ही सगळे तुमची माहिती अपडेट करू शकता. काय कशा पद्धतीने तुमचा ईमेल ID, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ वगैरे, किंवा त्याच्यानंतर होम ब्रांच, अशा न्यू बेनिफिशरी अप्रूव्ह करण्यासाठी आपल्याला प्रोफाईलचा यूज होतो. ओके, तो काय होतो, कशा पद्धतीने होतो तर ते मी तुम्हाला पुढे सांगेल. प्रोफाईल पासवर्डसाठी सिम्पल एक ट्रिक तुम्ही यूज करू शकता. ईमेल IDचा पासवर्ड तुम्ही प्रोफाईल पासवर्डला ठेवू शकता, ज्यामुळे तुमच्या लक्षात राहील की जेणेकरून आपण काय प्रोफाईल पासवर्ड ठेवले. ओके, जर रजिस्टर केल्यानंतर सिम्पली आपण लॉग इन स्क्रीनवरती येतो. रजिस्टरमध्ये कुठल्या प्रकारची तुम्हाला अडचण आल्यास तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनने दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर्सवरती किंवा ईमेलवरती ईमेल टाकून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर आपण योनो SBI फटाफट ओपन करूया आणि होम स्क्रीनवरती आपल्याला काय ऑप्शन भेटतात किंवा लॉग इन केल्यानंतर आपल्याला काय ऑप्शन भेटतात हे देखील आपण फटाफट बघणार आहोत. ओके, गुड. तर योनो SBI आपण ओपन केलंय. ओके, इंटरनेट कनेक्शन रिक्वायर आहे मस्ट.
मोस्टली वायफायवर लॉग इन करताना योनो प्रॉब्लेम देऊ शकतं कारण सिक्युअर असल्यामुळे. तर त्यामुळे मी रेकमेंड करेल तसं जर तुमचं सिक्युअर वायफाय असेल तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही जर रेल्वे स्टेशनवरती वगैरे ह्या इतर ठिकाणी किंवा वायफाय यूज करत असाल तर लॉग इन होणं थोडं मुश्किल आहे, परंतु इंटरनेट कनेक्शनने डेफिनेटली होऊन जाईल. ओके. ओके, तर हे नाव आहे माझं लॉग इन. ओके, लॉग इन युझिंग MPIN मध्ये तुम्हाला एक MPIN देखील सेट करायचा आहे जो तुमचा 6 अंकांचा असतो. बट आपल्या व्हिज्युअल इम्पेअर्डसाठी सध्या तरी MPIN हे ऑप्शन ॲक्सेसिबल नाही आहे. त्यासाठी मी स्वतः योनो SBIला फीडबॅक दिलेला आहे. बघूया काय रिप्लाय येतो. तर रिप्लाय आल्यानंतर मी तसं तुम्हाला अपडेट देईलच. ओके, तर संपलं येतं. ओके, लॉग इन युझिंग युजर नेम करायचे, इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर युजर ID पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं. ओके, तर होम स्क्रीनवरती लॉग इन केल्यानंतर आपल्याला लॉग इन करण्याच्या आधी आपल्याला काय ऑप्शन्स आहेत सगळे होम स्क्रीनवरती आहेत. आधी लॉग इन करण्याचा काय ऑप्शन नव्हता, पण आता बघा इथे क्लिक करून तुम्ही स्कॅन आणि पे करू शकता. तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरला पे करू शकता, जसं आपण GPay, फोनपे किंवा पेटीएमवरनं करतो, Amazon पे वगैरे, है ना. अकाउंट नंबरला पे करू शकता. बिल पेमेंट्स करू शकता, इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर, फास्टॅग, गुगल प्ले आणि बरंच बिल पेमेंट जे आहेत सगळे आपले रिचार्जेस वगैरे, है ना, पोस्टपेड, प्रीपेड वगैरे सगळे. QR कोडने तुम्ही मनी रिसीव्ह करू शकता. कॅश बिना ATMचे सुद्धा तुम्ही पैसे काढू शकता. हा योनो कॅश इज द बेस्ट वे फॉर सिक्युअर युअर कार्ड डिटेल्स, है ना. इथनं तुम्ही लोन्सचे ऑफर चेक करू शकता, इन्व्हेस्टमेंट्स करू शकता आपल्या तुमच्या PPF अकाउंटमध्ये. त्याच्यानंतर NPS न्यू पेन्शन स्कीम वगैरे बेस्ट ऑफर्स आहेत इथं तुम्हाला. ओके, आपण इथं लॉग इन करूया आता. एवढेच ऑप्शन आहेत त्याला. ओके, या ठिकाणी आपल्याला युजर नेम टाकायचं आहे. तुम्ही युजर नेम पासवर्ड सेट करून द्या. Login window Yono SBI IH499 11 IH499 required password forgot username or login. आता मी लॉग इन केलेला आहे. Keyboard hidden. New home page. ओके, न्यू होम पेज आहे. SBI_logo log out scan_pay_y_pdf search accounts सर्च अकाउंट्स. इथे अकाउंट्सला क्लिक केल्यामध्ये नंतर तुमचे सगळे अकाउंट्स दिसतील तुम्हाला. ओके, इथे तुमचे डिपॉझिट किती आहेत ते सगळे दिसतील. इथे लोन्स आहेत, इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सांगितलं मी इन्शुरन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जसे की पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे, जनरल इन्शुरन्स वगैरे. हे इथे तुमचे सगळ्या प्रकारचे कार्ड्स दिसतील. ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या कोणते कार्ड्स ॲक्टिव्ह आहेत सध्या तुमच्याकडे, डेबिट कार्ड वगैरे, क्रेडिट कार्ड असेल तर. इथून तुम्ही योनो पेला क्लिक करून पेमेंट करू शकता, जसं की आपण म्हणतो ना फोन नंबरनी बँक अकाउंट्स, कॉन्टॅक्ट्स किंवा स्कॅन वगैरे. योनो कॅश हे तर तुम्हाला मी सांगणार आहे. योनो कॅशमधला पण थोडासा प्रॉब्लेम आहे. ओके, परंतु कार्ड डिटेल्स सुरक्षित ठेवण्यासाठी हा एक बेस्ट वे आहे. परंतु ह्यासाठी तुम्हाला SBIचं ATM नियरेस्ट हवं असतं, तेव्हा तुम्ही त्यामधनं कॅश काढू शकता. त्याचं मॅक्झिमम लिमिट ही 4 आवर्सची आहे. 4 तासाचा तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन डन करावं लागतं, तेव्हाच ते तुम्हाला भेटतात. नाही तर तुमच्या अकाउंटमधनं तर तसं डेबिट होत नाही, त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही गरज नाही. ओके. ओके, इथं शॉप आणि ऑर्डर करू शकता, बिल पेमेंट करू शकता. ओके, मोबिलिटी हे आहे ते ट्रेन तिकीट्स, IRCTC वरचे ट्रेन तिकीट्स तुम्ही योनो SBIवरनं काढू शकता. SBIचे जर तुम्ही ग्राहक असाल तर खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी. कुठल्या प्रकारचा स्पेशल चार्ज वगैरे याला काही लागत नाही. इथनं योनो कृषीचं हे आहे. ओके ओके, इथं 8 अजून आहेत. इथे सर्व्हिस रिक्वेस्ट आहे. ओके ओके, UPI ने पे करू शकता. बेस्ट ऑफर तुम्हाला सांगितलं. क्विक लिंक्स आहेत. ओके, हे सगळं. ओके, ओके, मी तुम्हाला हे महत्वाचं जे दाखवायचं ते दाखवतो. ओके, सर्व्हिस रिक्वेस्ट मध्ये काय काय आपण ते बघणार आहे. ओके, इथं सेटिंग्स आहेत. सेटिंग्स मधले वेगवेगळ्या प्रकारची सेटिंग्स आहे तुमची. पेंडिंग रिक्वेस्ट,
प्रोफाईल इथून तुम्ही ईमेल आयडी वगैरे अपडेट करू शकता, ज्यामुळे मंथली स्टेटमेंट तुम्हाला मेलवरती येत जातील ऑटोमॅटिकली. ओके, सर्व्हिस रिक्वेस्ट SBI rules सर्व्हिस रिक्वेस्ट व्ह्यू मोर. हे बघा क्विक पे लँडिंग मॅनेज पिन इमर्जन्सी हे बघा इथे इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी मॅनेज पिन मॅनेज करू शकता तुम्ही. ऍक्टिव्हेट SMS अलर्ट SMS अलर्ट सुद्धा प्रोफाईल इथनं योनोवरनंच ॲक्टिवेट करू शकता. स्टॉप चेक चेकबुक जर तुमचं हरवलं तर तुम्ही इथनं स्टॉप चेक करून चेक स्टॉप करू शकता. अपडेट KYC अपडेट करू शकता तुम्ही 8 वर्षातून एकदा लो रिस्कवाल्या कस्टमर आणि 5 वर्षातून एकदा मीडियम रिस्क आणि 3 वर्षातून एकदा हाय रिस्क कस्टमर. ओके, सो तुमची रिस्क कॅटेगरी एकदा तुम्ही चेकआउट करू शकता आणि त्या पद्धतीने KYC करू शकता. इथून तुम्ही कॉल करू शकता. 24x7 टोल फ्री. ओके, हा टोल फ्री नंबर्स आहेत. 1800 vertical line 1800 प्रोफाइल एरो प्रोफाइल आधार PAN 3 फुल स्टॉप. आधार पॅन लिंकिंग इथनं करू शकता. सेटिंग्स आहे. एरो सेटिंग्स IND पासवर्ड 3 फुल स्टॉप. इथनं इंटरनेट बँकिंग पासवर्ड जो आहे आपण लॉग इन करतो तो पासवर्ड तुम्ही चेंज करू शकता. पेंडिंग रिक्वेस्ट एरो पेंडिंग रिक्वेस्ट लोन्स. ओके, तर हे आहे सेटिंग्स मध्ये आपण काय बघूया. सेटिंग्स एरो सेटिंग्स पेमेंट्स सिक्युरिटी लँग्वेज चेंज MPIN सेटिंग्स रिमूव्ह MPIN. ओके, इथं तुम्ही MPIN रिमूव्ह पण करू शकता. रिसेट इंटरनेट बँकिंग पासवर्ड. इथं इंटरनेट बँकिंग पासवर्ड पुन्हा रिसेट प्रोफाइल पासवर्ड. इथनं प्रोफाईल पासवर्ड रिसेट करू शकता. मॅनेज ट्रान्झॅक्शन राइट्स. इथनं ट्रान्झॅक्शन राईट्स तुम्ही मॅनेज करू शकता. तुम्हाला फुल राईट्स घ्यायचे की मिनिमम राईट्स, त्याला लिमिटेशन्स असतात. बायोमेट्रिक योनो ॲक्सेसने तुम्ही ॲक्सेस करू शकता फिंगरप्रिंटने. तर हे देखील खूप भारी फीचर आहे योनोचं. ओके, इथनं तुम्ही लँग्वेज चेक करू शकता कोणती. ओके, योनो कृषीसाठीच ते अवेलेबल आहेत. लँग्वेज सेटिंग शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, प्रोफाइल मॅनेज करू शकता तुम्ही. प्रायमरी अकाउंट सिलेक्ट करू शकता यामध्ये क्लिक करून. ओके, मॅनेज प्रोफाईल मध्ये काय आहे का बघूया आपण. ओके, हो. ओके, तर अजून एक गोष्ट आहे, ह्याला टाईम लिमिट आहे. जर ह्याला तुम्ही क्लिक केलं तर तुमचं जे काय म्हणतो आपण त्याला काही मिनटात ते ऑटोमॅटिकली लॉग आउट होऊन जातं. त्यातून तुम्हाला लॉग इन करावं लागतं पुन्हा एकदा. सो टाईम लिमिटचं लक्षात ठेवा. जर टाईम लिमिट याचं जवळपास 1 मिनिटाच्या आसपास तुम्ही जर कुठल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी केली नाही तर ऑटोमॅटिकली हे लॉग आउट होऊन जातं. सो आपण एकदा प्रोफाईल सेक्शन बघूया. बाकी सगळं तुम्हाला मी दाखवून दिले. पुढच्या व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला काय हवं आहे. ओके, प्रोफाईलमध्ये फक्त आपण बघणार आहोत काय. जस्ट वेट. ओके, मॅनेज प्रोफाईलमध्ये आल्यानंतर 0% completed. Personal details. ओके, 0% कंप्लीटेड. इथं नाव आहे माझं. Name, date of birth, March, gender, male, marital status, single, place of birth, Padashi, number of dependents, religion, 00. हे तुम्ही इथनं एडिट करू शकता सगळे. नंबर ऑफ डिपेंडन्स वगैरे, रिलीजन, category, email ID आहे. ओके, ही ईमेल आयडी वरती आपल्याला ईमेल आयडी व्यवस्थित अपडेट करा, ज्यामुळे तुम्हाला स्टेटमेंट मेलवरती डेफिनेटली डेली मंथली भेटत राहतील. त्या फोन नंबर आहे. आयडेंटिफिकेशन डिटेल्स मध्ये बघा काय. ओके, आधार नंबर आहे ते. तर इथं जर तुम्हाला दाखवलं तर समजून घ्यायचं की तुमचं आधार पॅन लिंकिंग आहे. इथं जर दाखवलं तर सिम्पली तुम्हाला KYC करायचं ऑप्शन नाही आहे. ओके, पासपोर्ट नंबर काय नाही आपला. वोटर ID. ओके, प्रोफेशनल डिटेल्स. ओके, ऑक्युपेशन्स आहेत वेगवेगळे. नाव वगैरे तुम्ही हे करू शकता. डेझिग्नेशन. हे मंथली इन्कम आहे माझं. ओके, एज्युकेशन डिटेल्स तुम्ही ऍड करू शकता. फॅमिली डिटेल्स. ओके, रेसिडेंट स्टेटस आहे. इथं लाईफ इन्शुरन्स वगैरेचे डिटेल्स आहेत. ओके, इथं तुम्ही सोशल मीडियाला SBI सोबत कनेक्ट करू शकता. फेसबुक, ट्विटर अकाउंट, लिंक्डइन. ओके, तुम्हाला कुठल्या प्रकारचे लोन ऑफर्स रिसीव म्हणजे पाहिजेत का, तर ह्या ठिकाणी तुम्हाला ते ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन अलर्ट्समध्ये जाईल. ओके, तर एवढंच आहे ते. ओके, बाकी विशेष गोष्ट यामध्ये जास्त काय नाही आहे. हे बघा,
SBI Wealth. इथे SBI वेल्थ खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ऑफर्सवालं. Service request again. ओके Service request. Get in touch. हे तर आपण सर गेट इन टच. Get in touch. APM ID. ECH. No next default. ओके तो हे सगळं योनो SBI मध्ये आहे. बाकी आय होप तुम्हाला सगळ्यांना योनो SBI वर कसं रजिस्टर करायचं हे समजलं असेल आणि त्यानंतर लॉग इन केल्यानंतर देखील कोणते कोणते ऑप्शन कशा पद्धतीने आपल्याला काय कोणत्या ऑप्शनमध्ये काय आपल्याला म्हणजे फॅसिलिटी भेटतात हे देखील तुम्हाला कळलं असेल. प्रोफाईल ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला प्रोफाईल पासवर्ड टाकावा लागतो आणि प्रोफाईल पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन येतं की SBI कडनं मेसेज येतो की यू हॅव ॲक्सेस प्रोफाईल पासवर्ड सेक्शन यू हॅव ॲक्सेस प्रोफाईल सेक्शन ह्या नावाने. ओके चुकला तर तुम्ही 3 वेळा जर चुकला तर प्रोफाईल जो आपला योनो SBI जर 3 वेळा चुकला पासवर्ड टाकताना तर 24 तासांसाठी ब्लॉक होतो हे देखील लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर प्रोफाईल सेक्शन्स देखील तसं आहे तुम्ही पासवर्ड रिकवर करू शकता नेक्स्ट डे आणि प्रोफाईल पासवर्ड देखील चुकला तर तुम्हाला रिकवर करण्याचे वेगवेगळ्या मेथड्स देखील आहेत ते आपण स्पेशल प्रोफाईलमध्ये बघणार आहोत. बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कशा पद्धतीची माहिती योनो SBI वरती हवी हे आम्हाला नक्की कळवा. घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओ या संदर्भात. तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करत राहा सगळ्यांपर्यंत. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबत नोटिफिकेशन बेल आयकॉन जे आहे ते तुम्ही ऑलवर सेट करून ठेवा ज्यामुळे तुम्हाला अपडेट्स भेटत राहतील वेळोवेळी. DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनचे हे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ह्याबद्दलच्या सगळ्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा ज्यामुळे आम्हाला आपल्यासाठी नवनवीन काहीतरी करण्याची प्रेरणा कायम मिळत राहील. तसेच DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत कनेक्ट राहण्यासाठी तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम तसेच व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलचा देखील यूज करू शकता. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कनेक्टेड रहा आणि सिक्युअर रहा DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत. सी यू सून.